गुरु दत्त माझे तारो माझे गुरु दत्त माझे तारो दत्त माझे गुरु दत्त माझे गुरु दत्त माझे तारो दत्त माझे गुरु दत्त माझे तारो दत्त माझे तारो देखी माझे गुरु दत्त माझे तारो उतरीला पहिला पार दत्त माझा उतरीला पहिला पाडून माझा दत्त माझे माता दत्त माझा पिता दत्त माझे माता दत्त माझा पिता बहिणा बंधू तुलका दत्त माझा बहिणा बंधू तुलका दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारो दत्त माझे गुरु दत्त माझे मदती आधार दत्त माझा मदती आधारो मदती आधारो आधारो दत्त माझा मदती आधारो दत्त माझा दत्त माझा मदती आधारो आधारो मदती आधारो मदती आधारो मदती आधारो आधारो मदती आधारो मदती आधारो दत्त माझा दत्त माझा मदती मदती आधारो दत्त माझा आधारो दत्त माझा आधारो दत्त माझा दत्त माझा आधारो माझा आधारो हे दत्त माझा आधारो दत्त मुझसे हे आधारो
दत्त माझी माता दत्त माझे पिता दत्त माझी माता दत्त माझे पिता बहीण बंधू चुलता दत्त माझे दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधारू दत्त माझा दत्त माझे जन दत्त माझे मन सोयरा सज्जन दत्त माझे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्त माझे एका जनार्दनी दत्त माझा विसावा न पुजसी जावा त्याचे घरा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसे आधारू दत्त माझे समचरण सरोजन संद्रणीला बुदाबम जगननिहित पाणिं मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंदनं गंजनेत्रं सदैवरहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुगा नमः परमहंसा स्वादिचरण कमल चिन्ह मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्रीरामचंद्राय देयं सदा परिभव गणवविष्ट दोहं तीर्थास्पदं शिवगिरिंचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवातिकोतम वंदे महापुरुष ते चरणारविंदं वंशे विभूषित करा नवनीरदाभा पितांबरा दृढबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारंभः श्रीरामानन्दार्य मध्यमाम्
अस्मदाचार्यपर्यंत वंदे श्री गुरु परंपरा कृपाळू बुधार कृपाळू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता तुम्ही चटाईच्या खाली बसलेले आहे वरती बसा इकडून बरेच जागा आहे तुम्ही पुरुषाकरता जागा ठेवली पुरुष नाही येत तुम्ही असे पाठीमागचे पुढे पुढे सारखा तुम्ही पुढे काही या पुढं सगळे पुढे या आजी इकडून जागा इकडून या अशा या इकडून जागा तुम्ही सारखं पुढं पोराव सारखं उठ नाही पंगत बट्ट्याची जांभळे मारवले त्याच्यावरून मला वाटलं पंगत जरा बरी होती जीवन भाऊ काय होतं बरं माझाच चान्स हुकला बा मी तिकडे बसलो जेवण काय हरकत नाही कीर्तन झाल्यावर बी जमलं मला सेवेकरता निवडलेला अभंग त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे भगवान दत्तात्रय माझ्या जीवनातील त्या ठिकाणी सर्वस्वत आहे दत्तात्रयाच्या जीवनाशी माझा त्या ठिकाणी कटेकोट संबंध त्या ठिकाणी सांगितला अभंगामध्ये ते ठाचून भरलेले दत्त माझे नाता दत्त माझे पिता बहीण बंधू चुलता दत्त माझे तेच माझ्या जीवनामधले सर्वस्व आहे जन्म देणारे तेच आहे पालन करणारे सुद्धा तेच आहे बहीणही तेच आहे आणि भाऊ सुद्धा तेच आहे एवढंच कशाला दत्त माझे गुरु दत्त माझे तारू माझे गुरु सुद्धा तेच आहे मजसी आधारू दत्त माझे जन दत्त माझे मन सोहिरा सज्जन दत्त माझे सगळंच माझ्या जीवनामधलं त्या ठिकाणी दत्तच आहे असा सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे नाथ बाबा वर्णन करून सांगतात की सर्वस्व या ठिकाणी माझ्या जीवनातलं कोण आहे तर ते भगवान दत्तात्रय विठाला विठाला आपण त्या ठिकाणी विस्तृतपणे विवेचन करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा पुण्य पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असणारी दत्तवाडी अंतर्गत येणारी फत्तेपूर आणि गोकर्णच्या मधोमध असणारी ही वाडी या वाडीवरती आमचे परममित्र परम आदरणीय परम स्नेही त्या ठिकाणी योगायोगाने आमची एकाच दिवसामध्ये त्या ठिकाणी ओळख झाली माझं कीर्तन खाली नसताना फक्त मला जीवन भाऊन विचारले महाराज हे बॅनर आमचं बरोबर आहे का बॅनर बरोबर आहे बा ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तर सांगा मी दत्त जयंतीला अन्नदान करत असतो अजून काही वाढीव त्याच्यात करायचं असलं तर सांगा म्हटलं भजन पूजन करायचं अन्नदान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडं ज्ञानदान झालं पाहिजे आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन झालं पाहिजे एवढं जर तुम्ही त्या ठिकाणी कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी केलेल्या अन्नदानाचं सुद्धा फळ प्राप्त होतं म्हणून थोडंसं त्या ठिकाणी देवाचं नामचिंतन करा मग ते भजनानं असेल कीर्तनानं असेल ते म्हणले महाराज आमची कीर्तनकार कोणी ओळखीचे नाही म्हणलं म्हणून होल भेटा महाराष्ट्र सगळं त्यांनाही ओळखतो सगळ्या महाराजाला तेही ओळखतात बरोबर जीवन भाऊ म्हणले महाराज काही हरकत नाही तुम्ही करा ना म्हणलं माझं कीर्तन खाली नव्हतं पण सांगतो तुम्हाला अन्न मान धन हे तो त्याला प्रारब्ध लागतं माझं कीर्तन दुसरीकडचं रद्द झालं त्याच्यामुळे माझं जमलं म्हणजे शिक्याचं तुटलं बक्याचं जमलं कसं त्या ठिकाणी म्हणून होतं सकाळी फोन झाला बाबा माझ्याकडे जीवन भाऊ आले होते ना आल्याच्या नंतर त्यांनी तुमचं नाव सांगितलं तुम्ही कीर्तनाचं सांगितलं होतं त्यांना काही म्हणलं सांगितलं होतं
ते म्हणले तुम्ही करा ना कीर्तन. म्हटलं मग माझं त्या दिवशी मला त्यांनी विचारलं होतं, पण माझं काही तारीख खाली नव्हती, पण योगायोगानं माझं दुसरीकडे झोपलं होतं. हरकत नाही म्हणून भाऊन त्या ठिकाणी सहयोग जुळून आणला गोडाशी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी. एका दिवसाचं कीर्तन करणं म्हटले तर सप्ताह एवढी त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टीची पूर्तता करावी लागते. मग त्याला पखवाज असेल, त्याला गायक वादक असतील, त्याला साऊंड सिस्टम असेल, त्याला ऐकणारे असतील, त्याला मंडप सिस्टम असेल, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लागत असत्या. म्हणून भाऊन अतिशय त्या ठिकाणी चांगल्या नियोजनातून कमी वेळेत हे ठिकाणी उभं केलं. त्याला पखवाजाच्या साथीला असणारं आपल्याच गावातील गोड उमलतं नेतृत्व, काय सुंदर पखवाज त्या ठिकाणी महाराजांनी वाजवला. विशाल महाराज खूप खूप धन्यवाद. त्या ठिकाणी विण्याच्या साथीला आपल्याच गावातील गोड व्यक्तिमत्व आमचे कडुबा माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. माऊलींना धन्यवाद. त्यानंतर आमचे गायनासाठी गायन सम्राट युवा कीर्तनकार परमस्नेही परमधरणी आमचे सुदामजी महाराज खंडाळकर गुरुजी या ठिकाणी प्रत्यक्ष आहेत मनाचा मोठेपणा करून. त्यानंतर दुसरे युवा कीर्तनकार आमचे परमस्नेही परमधरणीय हरिभक्तीपरायण आमचे विकासजी महाराज जगताप निवडुंगा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या गावातील प्रकाश माऊली आहेत. त्यानंतर आमची गावातलीच असणारी सगळी भजनी मंडळी, आता मला त्या ठिकाणी सगळ्यांची नावं सुट नाही. आणि खरे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, ते म्हणजे आमच्या जीवन भाऊला एवढा सगळा त्या ठिकाणी घडून आणलेला हा सहयोग, तो फक्त जीवन भाऊमुळे घडून. असंच कार्य तुमच्या हातून त्या ठिकाणी घडत राहो, म्हणजे आम्हाला कीर्तन दिलं म्हणून नाही, पण तुम्ही पुण्याचा ठेवा हा कुठंतरी त्या ठिकाणी खर्च करावा याच्यासाठी तुम्ही इथं खर्च करतायत. बाकी लोक अवंतर ठिकाणी खर्च करतायत. आता पुढं पहा तुम्ही, हा जो आपला महिना चालला, महिना तारीख किती आहे? 26 तारीख. किती दिवस बाकी अजून वर्ष सरायला? 4 दिवस. 5व्या दिवशी पार्ट्या होतील. सरकारने जाहीर करून टाकलं दिवसभर तर राहीलच दुकानं चालू, पण रात्रीच्या बी 4 वाजेला चालू राहणार आहे. म्हणजे आता माल घरात भरून ठेवायची गरज नाही, सरकारनं मोकळीक देऊन टाकली. तिथं लोक याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतील. इकडं जाणारी आमची त्या ठिकाणी संस्कृती नाही. संस्कृती आमची या ठिकाणी दान धर्म करण्याची आहे, ते आम्हाला जीवन म्हणून दाखवून दिलं. विडाला अशी बर्डे साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. आणि दुसरा दुग्ध शर्करा योग म्हणजे आमचा या ठिकाणी असं म्हणावं लागेल की आमचे मनोहर महाराज कोदोलीहून इथपर्यंत आले. तुम्हाला सांगितलं कोण होतं कीर्तन? आता फोन आला होता. इथं राहायला आले का? भोकरदनला राहायला. आणि तुम्हाला तिथं ठेवा लागला. असं राहतं. माझी जातीचे माझं भेटो कोणी जातीवाले असले ना तर लगे एकत्र होतात. जाती म्हणजे मी माणसातल्या जाती नाही म्हणत बरं का. धर्म जाती तो धर्म, जाती धर्म तो धर्म नाही. महाराज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राला सुद्धा जाती म्हटलं जातं. मास्तर जर असेल तर एका जातीचे मास्तर, बरोबर. महाराज मंडळी असेल तर त्यांना कळालं, आणि कळाल्याबरोबर ते या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणून आमच्या मनोहर दादाला सुद्धा खूप खूप धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आणि माझ्यासोबत आलेले आमचे योगेश भाऊ चव्हाण त्यांना धन्यवाद. त्यानंतर आमचे सागर महाराज यांना सुद्धा धन्यवाद देतो. आता आजूबाजूला जेवढे काही लांबून आपल्याला पाहत आहेत त्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतो. दुरून का होत नाही, पण ते आपल्याला प्रतिसाद देत आहे, एवढं बरं. विठाला महाराज अभंग जो आहे तो त्या ठिकाणी औचित्य साधून घेतलेला अभंग. हे नैमित्तिक कीर्तन आहे. काय निमित्त याला दत्त जयंतीचं निमित्त आहे. आज भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. भगवान दत्तात्रय का जन्माला आले याचा कधी कोण विचार केला का? दत्त जन्माला का आले? आणि दत्त जर जन्माला आले असतील तर ते कोणाच्या अंशापासून जन्माला आले? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शास्त्रामध्ये आहे. पण शास्त्रकार असं सांगतात की भगवान दत्तात्रय या ठिकाणी जन्माला आले, हा भगवान विष्णूचा अंश आहे. भगवान दत्तात्रयाच्या आईचं नाव आहे अनुसया आणि त्यांच्या वडिलाचं नाव आहे आत्री. हे जे आत्री आहे, हे आत्री मुनी त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवापासून निर्माण झालेले. ब्रह्मदेवापासून आत्री मुनी. आणि ही जी अनुसया आहे, ही अनुसया कर्दम ऋषीची कन्या आहे. कर्दम ऋषीला त्या ठिकाणी 10 कन्या झाल्या आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी 10 पुत्र झाले. कर्दम ऋषीला 9 कन्या झाल्या आणि ब्रह्मदेवाला 10 पुत्र झाले. 10वा जो मुलगा कर्दम ऋषीला झाला त्याचं नाव त्या ठिकाणी कपिलेश्वर, कपिल मुनी. त्या कपिल मुनीचा जन्म झाला. हे कपिल मुनी ज्या वेळेला जन्माला आले त्याच्या अगोदर कर्दम ऋषीला 9 त्या ठिकाणी कन्या झाल्या होत्या. त्याच्या पाठीमागची भूमिका सांगितलेली आहे की या सृष्टीची निर्मिती करत असताना आकृती, देहुती आणि प्रसूती अशा 3 कन्या त्या ठिकाणी झाल्या. या 3 कन्येचा विस्तार करताना
कर्दम ऋषीला त्यातली एक दिली होती. पण कर्दम ऋषी सोबत त्या ठिकाणी तिचा विवाह करत असताना कर्दम ऋषीने सांगितलं हिच्या सोबत मी विवाह करणं हरकत नाही, पण एक मुलगा त्या ठिकाणी संसाराचा दिवा म्हणून जर त्या ठिकाणी तिला प्राप्त करून दिला की मला संसार करायचा नाही, मला देवाचं भजन करायचं. का देवानं आपल्याला हा जो नरदेह या ठिकाणी दिला याच्यासाठीच. कशासाठी? देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता. होय दान पाता, होय दान पाता, आदि के दान, देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता. भजनाकरता मला देह दिलेला आहे, त्याच्यामुळे मी काय करेल, एक मुलगा झाला की त्या ठिकाणी भजन करण्यासाठी निघून जाईल. पण विषय असा झाला, कर्दमाची असणारी ही पत्नी काय झालं? ऐकू राहिले ते लांबून ऐकू द्या. विठाला विठाला अवघडे. आमची शेलगावला कथा चालू होती, आज शेवट झाला त्या कथेचा. तिथं बस स्टँडवरचे लोक म्हणत होते का ते माईकचा आवाज लय कमी आहे. म्हणले कसं काय? म्हणजे आम्ही इथून कथा ऐकतो. मग आता इथं कथा ऐकण्याकरता आवाज द्यायला पाहिजे, त्याच्याकरता चालून येणं हे तुमचं काम नाही का? इथं यावं जर तुम्हाला आवाज त्या ठिकाणी येत नसेल तर. आणि जर समजा तुम्हाला आवाजच येत नसेल तर कमीत कमी शांतता राखावी, एवढी त्या ठिकाणी आचारसंहिता जर पाळली आपण तर हरकत नाही. महाराज विषय असा त्या ठिकाणी सांगितला की कर्दम मुनी त्या ठिकाणी लग्न झाल्याबरोबर, कर्दमाचं लग्न झाल्याबरोबर त्या ठिकाणी कर्दम ऋषी समाधिस्थ झाले, देवाचं भजन करायला निघून गेले. पण पत्नी त्या ठिकाणी पतिसेवेमध्ये रत होती, पतिसेवेमध्ये रत होती. कर्दमाची समाधी खुलली आणि समाधी खुलल्याच्या नंतर त्या ठिकाणी पत्नीची अवस्था पाहिली तर पत्नीची त्या ठिकाणी दुरावस्था झालेली होती. तिने स्नान केलेलं नव्हतं, तिचे केस विंचरलेले नव्हते. ती पतिसेवेमध्ये एवढी रत त्या ठिकाणी होती की तिला स्वतःच्या शरीराचं भान नव्हतं. कर्दम ऋषीची समाधी खुलली आणि पत्नीला विचारलं की तुझी अवस्था अशी का झाली? तिनं सांगितलं तुमच्या सेवेमध्ये मी माझ्या शरीरावर लक्ष दिलं नाही. त्यावेळेला कर्दमाला त्याची दया आली की मी तुला आश्वासन देऊन लग्न तुझ्यासोबत केलं होतं की एक तुला त्या ठिकाणी पुत्र झाला की मी नंतर निघून जाईल, पण लग्न झाल्याबरोबरच मी निघून गेलो, ही माझी चूक होती. आता तू माझ्यासोबत चल. कर्दम ऋषीने स्वतःच्या पत्नीला एका मायावी जहाजामध्ये बसवलं आणि अनेक वर्ष त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रयाची आई ही अनुसया, अशा अनेक कन्या त्यामध्ये 8 सांगितले. मी तुम्हाला पाठीमागून इतिहास सांगतोय भगवान दत्तात्रयाच्या जन्माचा. एवढं सांगितलं की कीर्तन होऊन जाणार आहे, फक्त लक्ष माझ्याकडे राहू द्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर कळेल. या 9 कन्या झाल्या, त्याच्यामध्ये असणारी ही अनुसया. पण काय झालं, या 9 कन्या त्या ठिकाणी बघता बघता झाल्या. कर्दम ऋषी म्हणायला लागले तुला आश्वासन दिलं होतं की एक मुलगा झाल्याच्या नंतर मी निघून जाईल, पण कर्दमा तू पत्नीसोबत त्या ठिकाणी एवढा रममान झाला की बघता बघता तुझा संसार 9 कन्यांचा वाढून गेला. आणि द्यायची किती होते तुला? 1. अरे आता तू निघायला पाहिजे. कन्या तुला 9 जन्माला आल्या. कर्दम ऋषी निघाले, पत्नीनं पाय धरले आणि पाय धरल्याच्या नंतर त्या ठिकाणी देहूती माता विचारायला लागली की तुम्ही ह्या ज्या 9 कन्या दिल्या, मला सांगा ह्या घरच्या आहेत? ह्या माझ्या सोबत राहणार आहेत? कोणती कन्या अशी आहे की ती घरामध्ये राहते? हे परक्याचं धन आहे, ही 18 वर्षाची ठेव आहे. आणि 18 वर्ष तुमच्याकडे ती राहिली की त्याच्यानंतर तिला कोणाच्या तरी घरी जायचं. मला खरंच सांगा मुली, तुम्ही ज्या घरात राहते हे तुमचं घर आहे का? तुमचं घर कुठे आहे? ज्यांचं ज्यांचं जमेल असेल त्याला माहिती असेल ना. बरं मला सांगा, या सृष्टीचा खेळ किती विचित्र आहे. या मुली आता यांची जी नाव आहेत आता ह्या कुमार वयात आहे.
काहींची लग्न जुळतील, काहींची लग्न होतील, समजा पुढे प्रत्येकाची होणारच आहे, कारण मुलीला सध्या चांगलं मार्केट आहे आणि पोरायची लय दैन आहे. तुम्ही म्हणाल ते इच्छित स्थळ तुम्हाला आता प्राप्त होतं, पोरायची दुरावस्था झाली. लोक आम्हाला म्हणते महाराज कसं का असे ना पाहा ना. हे पा महाराज एखादं लेकरू बाळवी असलं चालेल तिला. अशी परिस्थिती आहे ना, जिला लेकरू बाळ झाल्याच्या नंतर पती निवर्तला, ती मुलगी तिथं आई वडिलाच्या घरी राहते, तशी पण चालेल आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे लोकांना ते व्हायला नाही लागले का अशी लग्न, लेकरा बाळावाल्या महिलांची लग्न व्हायला लागले. दुरावस्था वाईट आहे. आता मला सांगायचं तुम्हाला असं आहे, ही मुलगी ज्या वेळेला बोहल्यावर उभी राहते त्याच्या अगोदर जर तिला कोण नाव विचारलं तर ती सांगते कुमारिका, तिचं अमुक अमुक नाव, तिच्या वडिलाचं नाव आणि तिच्या वडिलाचं आडनाव सांगते. हिला बोहल्यावरती उभं केलं जातं आणि बोहल्यावरती उभी राहिली की तो तिचा पती जो वरात घेऊन आलेला असतो तो तिच्या गळ्यामध्ये वरमाला घालतो आणि एक मंगळसूत्र फक्त तिच्या गळ्यात घालतो आणि त्यावेळेला तिला विचारा आता नाव घे. कोणाचं घेईल ती? आणि अगोदर कोणाचं घेतलं होतं? कशाचा फरक आहे? फक्त मंगळसूत्राचा फरक आहे. मंगळसूत्र गळ्यात घातलं की धारणा बदलून जाते. काय धारणा होते? आता कुमारिका नाही, आता श्रीमती. श्रीमती अमुक अमुक तिच्या पतीचं नाव आणि डायरेक्ट आडनाव तिच्या पतीचं. पण एक लक्षात ठेवा, ती नुसतं नाव नाही बदलत, त्या बाबाची अर्ध्याची मालकीन बनून जाते नुसत्या मंगळसूत्रानं. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा अर्धा वाटा, तिचा घरात अर्धा वाटा, तिचा शेतात अर्धा वाटा, तिचा दुकानात अर्धा वाटा, तिचा मोटरसायकल मध्ये अर्धा वाटा. 2 बैल असले तर एक एक बैलामध्ये तिचा वाटा. कशामुळं? फक्त मंगळसूत्र. आणि तुमच्या एक लक्षात घ्या, ते मंगळसूत्र घातल्यावर एवढा फरक का पडतो? त्याचं कारण असं आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पतीच्या गळ्यामध्ये, तुमच्या पतीनं तुमच्या गळ्यामध्ये ज्या दिवशी मंगळसूत्र घातलं त्या दिवशी, त्या दिवसापासून त्या सगळ्या घराचे सूत्र तुमच्या हातामध्ये येतात, मंगळ त्याच्या मागे लागतो. सांगितलं महाराज हे परक्याचं धन आहे. 9 जरी कन्या मला झाल्या असल्या, तुम्ही आता भजन करायला जरी निघून गेलात, पण एक लक्षात ठेवा, इथं वंशाला दिवा पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि तो दिवा जर या ठिकाणी नसला बरं का, तो दिवा प्राप्त करण्यासाठी माझ्या माय बहिणींनी अनेक जीव घेतले. आणि कुठे घेतले? गर्भामध्येच घेतले. का? वंशाला दिवा पाहिजे. कर्दम ऋषीला 9 कन्या झाल्या, त्यांना त्या कन्याची दया आली, 9च्या 9 आपल्या घरी ठेवल्या, त्यांनी एकही मारली नाही. आपण 2 जरी झाल्या तर तिसरी जन्माला येऊ देत नाही. त्या बाळाला वाटत नसेल का पोटातल्या की माझा सुद्धा जन्म झाला पाहिजे? काहीतरी इच्छा असतील ना त्याच्या मनामध्ये. 9 महिने 9 दिवसाने त्या बाळाची अवस्था सांगतोय तुम्हाला. झाली जग बघण्याची गाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवू आई. ते बाळ त्या ठिकाणी गर्भातून तुम्हाला आवाज देतं, पण एकाही माईला दया आली नाही. अनेक माईंनी त्या ठिकाणी गर्भामध्ये ते लेकरांचे जीव घेतले. घ्यायला नाही पाहिजे. सांगितलं स्वामी हे परक्याचं धन आहे, त्याच्या त्याच्या घरी निघून जाणार आहे. उद्या माझं काय? तुम्ही भजन करायला निघून जाल, वंशाला दिवा द्या. आता कर्दम ऋषीनं पुन्हा विहार केला आणि माता देहूती आणि कर्दमाला त्या ठिकाणी एक पुत्र झाला, ते म्हणजे कपिल भगवान. त्या कपिल भगवान म्हणजे हे स्वतः भगवंताचा अवतार आहे. अवतार रूपानं कर्दम ऋषीच्या घरामध्ये ते जन्माला आले. त्यांचा अवतार झाला हे ब्रह्मदेवाला कळालं आणि ब्रह्मदेवाचे असणारे 10 पुत्र होते, त्याच्यातले 9 पुत्र सोबत घेतले. 10वा जो होतो तो घुमचक्कड होता, त्याचं नाव नारद.
तो कुठंतरी फिरायला गेला होता. तवाचा फिरून राहिला तर बिन लग्नाचाच फिरून राहिला. जे 9 जण आणले, 9 जण त्या ठिकाणी कपिल मुनीला बघण्यासाठी आले. देवाचा अवतार झाला म्हणून. आता त्यांना पाहिल्याबरोबर कर्दम ऋषीला आनंद झाला. म्हणले बरं झालं तुम्ही 9 पुत्रासहित आलात, माझ्याकडे 9 कन्या आहेत. या सगळ्या 9 कन्याचे विवाह तुमच्या 9 पुत्रासोबत लावा. म्हणून ब्रह्मदेवाचा असणारा एक पुत्र, त्याचं नाव आत्री, त्या आत्रीचा विवाह अनुसयासोबत झाला. ते भगवान दत्तात्रयाचे आई वडील. विठाला विठाला. मागचा इतिहास तुम्ही ऐकला. आता हे जन्माला का आले याचा इतिहास ऐका. हे जन्माला येण्याच्या पाठीमागं कारण असं आहे, हे भगवान त्या ठिकाणी 3ही देवांचा अवतार आहे. 3ही देव याच्यामध्ये सामावलेले. याच्यामध्ये ब्रह्मदेव आहेत, याच्यामध्ये भगवान शंकर आहेत आणि याच्यामध्ये भगवान विष्णू आहे. 3ही देवता याच्यामध्ये. काय झालं तुम्हाला एक सांगतो. ही जी अनुसया आहे, ही अनुसया पतिव्रता आहे. आणि ही जी अनुसया त्या ठिकाणी पतिव्रता, एवढी पतिव्रता आहे, ती पतीच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रत आहे. आणि पतिव्रतेची तुम्हाला ताकद जर माहिती नसेल तर तुम्हाला पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हिच्या नावाचा उदो उदो व्हायला लागला. सगळीकडे नाव व्हायला लागलं अनुसयाचं. का? अनुसया पतिव्रता आहे. अनुसया पतिव्रता आहे. तिची खूप मोठी ताकद आहे. आणि तिची ताकद अजून एका गोष्टीमुळे विशेष वाढली. कशी वाढली तुम्हाला सांगतो. एक शांडिल्य नावाचे ऋषी आहे, शांडिल्य नावाचा. त्या शांडिल्याला कुष्ठरोग झालेला आहे, कुष्ठरोग. आणि त्या शांडिल्य ऋषीची त्या ठिकाणी असणारी पत्नी सुद्धा एक पतिव्रता आहे. विषय असा झाला, हे शांडिल्य ऋषी त्या ठिकाणी कुष्ठरोगानं पीडित आहे. कुष्ठरोग कळतो ना तुम्हाला. पूर्वीच्या काळी त्याला रगतपिती म्हणत होते. अंगाला जखमा असायच्या आणि त्या जखमातून पू रक्त त्या ठिकाणी व्हायचं. हे शांडिल्य मुनी त्या ठिकाणी या रक्तानं वाकलेले, पण त्यांची पत्नी अतिशय पतिव्रता त्या ठिकाणी होती. एक दिवस या शांडिल्याला त्या ठिकाणी बसल्या बसल्या मनामध्ये उपद्रव आला आणि स्वतःच्या पत्नीला म्हणायला लागले की माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करशील. पत्नीनं सांगितलं, पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. पतिव्रता तिला म्हणतात जी पतीचं मनच मोडत नाही. आता यांनी मन त्या तिच्याकडे केलं. तिला विचारलं की मला एका वेश्येकडे जाण्याची इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण करशील. शांडिल्यनं त्या ठिकाणी सांगितलं की नक्कीच तुम्हाला मी घेऊन जाईल. त्या कुष्ठरोगी असणाऱ्या पतीला, शांडिल्याला, त्याच्या पत्नीनं, पतिव्रतेनं टोपल्यामध्ये बसवलं आणि टोपल्यामध्ये बसून वेश्येच्या घरी घेऊन चालली. असं करल का एखादी स्त्री? पण त्या असणाऱ्या शांडिल्याच्या पत्नीनं पतिव्रता धर्म निभावण्याकरता स्वतःच्या पतीला टोपल्यामध्ये बसवलं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रीकडे घेऊन चालले. पुढे गेल्याच्या नंतर विषय असा झाला, एका ठिकाणी एक सूळ लावला होता आणि त्या सुळावरती मांडव्य ऋषीला सुळावर दिलं होतं. सूळ त्याच्या अंगामध्ये अर्धा घुसला होता. पूर्वीच्या काळात ही सजा होती. टोकदार त्या ठिकाणी शस्त्र असायचं, त्या शस्त्रावरती दिल्या जायचं, त्याला सुळावर देणे असं म्हणायचं. त्या ठिकाणी मांडव्य ऋषीला त्या सुळावरती दिलं होतं आणि हे टोपल्यात बसून वर चाललं. मग गुपचित चालाव का नाही, बायकोच्या डोक्यावर आहे, शांत बसाव का नाही. त्या सुळाजवळून जाऊन त्या मांडव्य ऋषीला धक्का दिला. तो सूळ पूर्ण त्या मांडव्य ऋषीच्या अंगामध्ये घुसला. त्या मांडव्य ऋषीने शाप दिला त्याला, हे बघ म्हणे तू चालता चालता मला त्रास दिलास. अरे मला ज्या वेदना होत आहे त्या असह्य वेदना आहे. मी तुला शाप देतो की संध्याकाळचा दिवस माळवेपर्यंत त्या ठिकाणी तू मरण पावशील, असा मी तुला शाप देतो. विठाला विठाला. या
मांडव्य ऋषीने शाप दिला आणि तो शाप या शाडिल्याच्या पत्नीनं ऐकला. पत्नीनं विचार केला, मी जर आता या ठिकाणी यांना पुढे घेऊन गेले, दिवस जर मावळतीला गेला तर माझे पती आता या जगामध्ये राहणार नाही. तिनं ते टोपलं खाली ठेवलं आणि टोपलं खाली ठेवल्याच्या नंतर त्याची इच्छा पूर्ण करायला नाही घेऊन गेली. तिला माहिती होतं की आज मला हा सूर्य माळू द्यायचा नाहीये, म्हणून तिनं पदर खोसला आणि सूर्याला सांगितलं, खबरदार जर मावळलं असतं. ही पतिव्रतेची ताकद आहे बघा. पुढे अजून तुम्हाला ताकद सांगायची पतिव्रतेची. हे जे सगळं घडतंय हे पतिव्रतेच्या जोरामुळे घडतंय. पतिव्रत्यामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी ताकद आहे. पतीची सेवा करत चला. पती हाच परमेश्वर आहे. बाकीचे 12 सोमवार 14 चतुर्थ्या आणि ह्या गोष्टी करू नका. बिन पावलायचं हिंडणं, बिन चपला पाण्याचं आणि 9 दिवस 9 साड्या बदलणं, हे 9 रंगाचे या गोष्टीच करायच्या नाही. आणि सांगतो ना तुम्हाला, पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता ती आधी राज्य गाजवते. पुढे आपल्याला पाहायचंय. फक्त भानगड एक आहे, तो नीट नेटका घरी आला पाहिजे. नाहीतर एक पाय त्याचा सापडतो आणि दुसरा पाय दुसरीकडेच निघतो. असे बरेच आहे. एक लक्षात ठेवा, हिनं पदर खोचला आणि सूर्यालाच आवाहन केलं, खबरदार जर मावळलास तर. सूर्य थांबला मनोहर बाबा. सूर्य थांबला आणि सूर्य थांबला म्हटल्याच्या नंतर दिवसच मावळत नव्हता. सृष्टीचक्र त्या ठिकाणी थांबलंय. सगळ्यांना चिंता वाटायला लागली. आता हिला कोण समजून सांगेल? याच्यासाठी पतिव्रताच असली पाहिजे. म्हणून सगळे अनुसया मातेकडे आले आणि अनुसया मातेला सांगायला लागले, माते तुम्ही सुद्धा पतिव्रता आहात, पण ही शांडिल्याची पत्नी हिनं दिवसच माळवणं थांबून दिला. आता तुम्ही तिला काहीतरी विनंती करा. ही अनुसया माता तिथपर्यंत गेली. तिला म्हणायला लागली, असं करू नकोस, हे सृष्टीचक्राच्या विरोधात तुझं वागणं आहे आणि असं जर तू त्या ठिकाणी वागत राहिलीस तर हे चक्र बिघडून जाईल. ही दुनिया त्या ठिकाणी अस्ताव्यस्त होऊन जाईल. त्याच्यामुळे तू थांब. तिनं सांगितलं, हे बघ, आज जर मी त्याला त्या ठिकाणी मावळायला जायचं सांगितलं तर माझा पती या जगात राहणार नाही. आणि जेवढं सगळं मी करते हे पतीसाठी करते. वाटेल त्या इच्छा मी त्यांच्या पूर्ण करते. माझा काय दोष याच्यामध्ये? त्यांनी शाप दिलाय, आता मी सूर्याला मावळू देणार नाही. त्यावेळेला अनुसया मातेनं सांगितलं, त्याला मावळू दे. म्हणजे मावळल्याच्या नंतर ते मरण पावतील. माझ्यावर विश्वास ठेव, पुन्हा जिवंत करते. विचार करायला लागली, जिवंत करते म्हणजे आश्वासन देते, तुला जिवंत करते. महाराज त्या शांडिल्याच्या पत्नीने त्या ठिकाणी आपला पदर बाजूला घेतला, सूर्याला हात जोडले, तुझा क्रियाक्रम तू चालू राहू दे. दिवस मावळला आणि दिवस मावळत्या क्षणी त्या ठिकाणी शांडिल्य ऋषी गतप्राण झाले. विठ्ठल विठ्ठल गतप्राण झाले. आणि शांडिल्य गतप्राण झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनुसया मातेनं कमंडलू मधून पाणी काढलं. त्या पाण्यावरती मंत्र त्या ठिकाणी टाकलेत. त्याला अभिमंत्रित करून फक्त त्याच्यावरती पाणी फेकलं. शांडिल्य मुनी उठून उभे राहिले. कशाच्या जोरावर? पतिव्रत्याच्या जोरावर. महाराज, या असणाऱ्या पतिव्रतेचं नाव माऊली दुनियाभर त्या ठिकाणी फिरायला लागला. हो, अनुसया ही साधारण पतिव्रता नाही, मेलेला माणूस तिने जिवंत केलाय. एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये. तिच्या नावाचा सगळीकडे त्या ठिकाणी बोलबाला व्हायला लागला. सगळ्या दुनियेमध्ये तिचं नाव. आता हे सगळ्या दुनियेत नाव फिरायला लागलं. हे नाव कळालं नारद मुनीला. नारद मुनी इकडच्या वार्तात तिकडे देणं हे कोणाचं काम आहे? नारद मुनीचं. लय एकत्र राहणारे घर जर असले तर ते घर फोडणं हे कोणाचं काम आहे? नारदाला नका दोष देऊ, आपल्यात बरेच नारद बसलेले. विठाला विठाला त्या नारद मुनीनं पाहिलं, जर हिच जर एवढं मोठं नाव वाढलं तर माझ्या 3 माता आहे. एक आहे लक्ष्मी माता, दुसरी आहे पार्वती माता आणि तिसरी आहे माझी त्या ठिकाणी ब्रह्मणी माता, ब्रह्मदेवाची पत्नी. या माझ्या 3ही मातेचं नाव त्या ठिकाणी खाली जाईल आणि हिचं नाव त्या ठिकाणी जगाच्या झेंड्यावर राहील. म्हणून आपण काही उपाय केला पाहिजे. म्हणून निघाले वैकुंठाला. नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण हरि बोल लक्ष्मी नारायण भगवान की जयघोष त्या ठिकाणी नारायणाचा केला आणि वैकुंठामध्ये गेले बा कोण नारद मुनी वैकुंठात गेल्याबरोबर लक्ष्मी मातेला प्रणाम केला माते आलो होतो तुमच्या भेटीला मातेनं सांगितलं बरेच दिवस झाले येणं जाणं जरा कमी झालं म्हणले आलो होतो जरा महत्वाच्या कामाला आलोय म्हणले काय काम आहे सांगा ना तुम्हाला माहित नाही काही म्हणले काहीच माहित नाही अरे 3 लोकांमध्ये त्या ठिकाणी तुमची नावं आता घेतल्या जाणार नाही आता एका स्त्रीची नावं घेतल्या जाणार आहे म्हणले कोण स्त्री आहे ती सांगितलं तुम्हाला माहिती नाही का म्हणले नाही आम्हाला तरी त्याची जाणीव नाही सांगितलं अनुसया नावाची एक त्या ठिकाणी असणारी पतिव्रता आहे आणि आत्री मुनीची त्या ठिकाणी ती पत्नी आहे एवढं नाव तिचं जगामध्ये आहे तर तिने अभिमांत्रित केलेलं पाणी जर त्या ठिकाणी प्रेतावर शिंपडलं तर प्रेत उठून बसतंय ऐ पोरं कुठं चालले रे विठाला विठाला अजून कोणाला उठ नाही का आता उठणं असलं तर उठून जा काही अडचण नाही आमच्या पण मध्येच जर उठले मग अवघड काम आहे आपला दोघायला सोडा मी आता तुम्हाला तर अजून माहितीच नाही ते मी पळत जाऊन धरून आणत असतो पोर महाराजला माहिती एक तर पोरगच सापडलं नाही तर मी कीर्तनाला वापस गेलो बाकीचे लोक म्हणे महाराज पुढे गेले म्हणे पोरगा आणाला पोरगच सापडलं नाही हे म्हणे मी घेतो कीर्तन कर त्याच्यामुळं अजिबात बोलायचं नाही काय सांगत होतो मी तुम्हाला कीर्तन हा विठाला माता लक्ष्मीला त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या ठिकाणी नारद मुनी सांगायला लागले लक्ष्मी माते या मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी एक अनुसया जन्माला आलेली आहे तिचं पातिव्रत्य एवढं मोठं आहे की मेलेल्या माणसाला जिवंत करते सगळ्या जगामध्ये तिचं नाव आहे लक्ष्मीला लगेच जलन व्हायला लागले कारण इथं बसलेल्या जेवढ्या लक्ष्मी आहे याला एकमेकीचं ज्यादा कमी सहन नाही होत म्हणून स्वभाव आहे त्यांचा यांना इतका बेकार स्वभाव आहे शेजारी शेजारी जर राहायला असल्या तर यांचं म्हणणं आहे माझ्या अगोदर तिचं काम आटोपलंच नाही पाहिजे आपलंच आटोपलं पाहिजे सकाळी 4ला मीच लवकर उठली पाहिजे तिच्या अगोदर सडा समर्जन सगळं माझं झालं पाहिजे 4ला जर उठल्या नाही तर उठताना दरवाजा उघडताना सुद्धा कडी वाजू देत नाही इकडे इकडे बघून घेणार हळूच बाहेर येणार आल्याच्या नंतर झाडू हातामध्ये घेणार आणि झाडू हातामध्ये घेतला तर झाडणार असं की पुढचीला आवाज नाही गेला पाहिजे हळूहळू अंगण त्या ठिकाणी झाडणार आता हे अंगण झाडताना जर समजा तुम्ही तिला आवाजच येऊ दिला नाही बसून घ्या दादा बसून घ्या विठाला विठाला बसायच्या करता म्हणलं माझ्यावर प्रेशर येतं उभं माणसं असली की हे मला दिसत नाही म्हणून मला जरा बरं होतं मी मागं पाहिलं प्रेशर येतं माझ्यावर हे झाडता झाडता जर कदाचित झाडूचा आवाजही झाला नाही आणि एवढ्याच मध्ये जर पुढची जर उठलीच शेजारची तर यांची तळपायची आग मस्त घालत जाते तेवढ्या तिथून फक्त एखादं कुत्रं यावं ती कुत्र्यावर झाडू वर करते हाड ना माझ्या बरोबरच मड जातो तो 4 वाजेला आता हे कोणाला हे कुत्र्याला आहे का नाही हे समोरची नाही याचा अर्थ असा आहे एकमेकांमध्ये हेवे देवे आहेत तुमच्या अवघड स्वभाव आहे महिला मंडळाचा बरं का काही वस्तू जर केली तर तिला असं वाटतं 4 चौघीने ती बघितली पाहिजे आणि तिनं जर केलेली वस्तू 4 चौघीने बघितली नाही तर तिला समाधानच होत नाही कारण तिनं फक्त अर्ध्याच ग्रॅमचे कुडकं करू द्या अर्ध्या ग्रॅमचे ती ह्या गल्लीने फिरती त्या गल्लीने फिरती त्या गल्लीने फिरती त्या गल्लीने फिरती कोणच नाही विचारलं
तर ती नंतर म्हणते मग कानच लय दुखू राहिले, मग कानच लय दुखू अर्ध्या ग्रॅम ना. हा स्वभाव अवघड आहे. वर लक्ष्मीला सुद्धा कळ लागली या गोष्टीची. नारदानं सांगितल्याबरोबर असं अणुसयाचं एवढं नाव आहे. मग त्या अणुसयाचं जर एवढं नाव असेल तर पार्वतीला याची सूचना दिली पाहिजे, ब्रह्माणीला पण सांगितलं पाहिजे. तिने लगेच भगवान विष्णूचा फोन घेतला. लावा तो महादेवाच्या नंबरवर कॉल. लगेच कैलासामध्ये फोन. हॅलो पार्वती आहे का? पार्वती म्हणजे त्या काळामध्ये फोन नव्हते. आताच्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगतोय. परत तिला निरोप पाठवला. तिला विचारलं की तुला काही माहिती आहे का, या मृत्यू लोकामध्ये एक अणुसया जन्माला आली आणि असं तिचं सगळीकडे नाव झालं म्हणे. अगं असंच जर तिचं नाव होत राहिलं तर आपलं काही अस्तित्व राहील का? म्हणून तुझे पती, माझे पती आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव या तिघांना एकत्र बोलवा. या तिघी जणी एकत्र आल्या. या 3 देवांना एकत्र बोलवलं. कोणाकोणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तिघ जण एकत्र आले. या तिघी जणी बसल्या आणि तिघी जणी बसल्याच्या नंतर यांनी चर्चा केली, आता यांना पाठवू आपण तिची परीक्षा घ्यायला. पण यांच्यामध्ये चर्चा झाली का ते जातील का, ते जातील का परीक्षा घ्यायला? ती म्हणे कसे जाणार नाही, गेले नाही तर मी पाहते. म्हणजे काही काही आशवी तिन्ही म्हणायला लागले. आणि तुम्हाला सांगतो या जगामध्ये स्त्री हट्ट हा अतिशय त्या ठिकाणी घोर आहे. कारण बाल हट्ट, स्त्री हट्ट, लेकराचा जर हट्ट असला तर त्याला यांना जर 2 दिले तर महिनाभर गणितच बिघडील असं. त्या पोरावर ताण निघतो सगळा 1 महिनाभर. ती पोराला म्हणते बाळ्या गिळून घ्या म्हणा. ते म्हणतो बाळ्या वाढून द्या म्हणा. सगळा ताण बाळ्यावर महिनाभराचा. त्याच्यापेक्षा यांनी विचार केला हा ताण बाळ्यावर पडल्यापेक्षा आपणच खाली गेलेलं बरं ना. 3ही देवांनी ठरवलं की आता जाऊन अणुसयाची परीक्षा घ्यायची. आणि सत्य लोकातून देवता अणुसयाची परीक्षा घेण्यासाठी मृत्यू लोकात आले. विठ्ठला विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी 3ही देव आले. आणि आल्याच्या नंतर आत्री मुनीच्या दाराशी गेले. तिघचे तिघ बोलू नका. तिघही आत्री मुनीच्या दाराशी गेले. आणि आत्री मुनीच्या दाराशी जाऊन त्या ठिकाणी माता अणुसयाला घरामध्ये पाहिलं. आणि 3 जणांनी त्या ठिकाणी ब्राह्मणाचा वेश धारण केला. भिक्षाम देही माते, भिक्षाम देही. दारापुढे त्या ठिकाणी जाऊन अलग ठोकले. तुमच्याकडे आहे ना ते मागायचं, मागतात का अजून? हा अलग निरंजन अशी त्या ठिकाणी ओ दिली. ओ दिल्याबरोबर त्या ठिकाणी माता अणुसया बाहेर आली. आणि अणुसया माता बाहेर आल्याच्या नंतर अणुसया मातेने विचारलं कृपया इथं बोलू नका तुम्ही, आम्हाला व्यत्यय होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या 3ही देवांनी साधूचा वेश धारण केला. अणुसया मातेच्या दारामध्ये उभे राहिले. आणि उभे राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अणुसया मातेला आवाज दिला आम्हाला भिक्षा द्या. अणुसया माता त्या ठिकाणी भिक्षा घेऊन बाहेर आल्या. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 देवाला म्हणायला लागले बाबा ही तुमची भिक्षा घ्या. त्यावेळेला त्या 3ही देवानं सांगितले माते अशी भिक्षा आम्हाला नको. कशी पाहिजे? जर तुला द्यायचीच असेल तर आम्ही म्हणू त्या पद्धतीची भिक्षा आम्हाला दे. आता तिची सत्व परीक्षा होती. तिचं सत्व त्या ठिकाणी पाहायचं होतं म्हणून भिक्षा मागितली. महाराज लय व्यत्यय चालू होईल. अवघडच काम. विठ्ठला विठ्ठला काय होतं कीर्तनामध्ये विक्षेप सत्व परीक्षा या देवांनी पाहायचं ठरवलं. ही सत्व परीक्षा पाहण्यासाठी त्यावेळेला या देवांनी सांगितलं माते जर तुला आम्हाला भिक्षा द्यायची असेल तर अशी भिक्षा आम्हाला मान्य नाही. कशी भिक्षा तुम्हाला पाहिजे? भिक्षा आम्हाला अशी पाहिजे तू विवस्त्र व्हायचंय आणि विवस्त्र होऊन त्या ठिकाणी आम्हाला भिक्षा द्यायची. माता अणुसयानं विचार केला यांच्या समोर जर मी विवस्त्र झाली, माझे जर सगळे कपडे जर काढून यांना भिक्षा वाढली
तर माझं पातिव्रत्य राहील, माझं पातिव्रत्य त्या ठिकाणी भ्रष्ट होईल आणि पर्यायानं माझ्या सर्वच केलेल्या कार्यकर्तृत्वाला त्या ठिकाणी डाग लागेल की ही देवाच्या समोर विवस्त्र झाली. महाराज हिनं सांगितलं तुम्हाला जर विवस्त्रच होऊन त्या ठिकाणी भिक्षा लागत असेल तर एक काम करा, तिघचे तिघ शेजारी उभे राहा. तिघांना शेजारी उभं केलं विशाल महाराज. घरामध्ये गेले, कमंडल मधून पाणी आणलं, त्या पाण्याला अभिमंत्रित केलं अनुसयेनं आणि फक्त पाणी त्या तिघा जणांवर फेकलं. परिणाम असा झाला तिघचे तिघ एका एका महिन्याची लेकरं तयार झाली. विठ्ठल विठ्ठल किती महिन्याचे? 1 महिन्याचे. आता 1 महिन्याचं लेकरू आहे, त्याच्या समोर त्याच्या आईनं पूर्ण जरी वस्त्र त्याग करून त्याच्या समोर उभी राहिली, त्याच्या आईला काय दोष त्याच्यामध्ये लागणार आहे? कारण समोर लेकरू आहे आणि लेकराच्या समोर आईला त्या ठिकाणी त्याला स्तनपान करत असताना तिच्या मनामध्ये वासना नावाची गोष्टच राहत नाही, सगळं वात्सल्य राहतं. मग हे लहान लहान बाळ तयार झाले. तिनेचे 3 बाळ त्या ठिकाणाहून उचलले, आपल्या घरामध्ये नेले, एकांतामध्ये त्या ठिकाणी बाळांना नेऊन स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे त्या ठिकाणी काढले आणि ते बाळ पाहिल्याबरोबर या अनुसय मातेला त्या ठिकाणी पाना फुटायला सुरुवात झाली. तिच्या स्तनामध्ये दूध उत्पन्न झालं. तिने एका एका बाळाला उचललं आणि एका एकाची त्या ठिकाणी भूक भागवली. अशा प्रकारे देवाची त्या ठिकाणी तिनं भिक्षा पूर्ण केली. अशी असणारी ती अनुसया. विठ्ठल विठ्ठल. आता या अनुसयेनं भिक्षा तर वाढली, पण 3 देवांना मात्र मोठं होता येत नव्हतं. कारण लेकरं कोण बनवलं होतं तिला? त्यांना अनुसयेनं बनवलं होतं. ह्या ज्या वरच्या ज्या 3 जणी होत्या, हे 3 जणी वरून वाट पाहायला लागल्या. 3च्या 3. माता पार्वती कैलासात, ब्रह्मानी ब्रह्मलोकात आणि लक्ष्मी वैकुंठात. या 3च्या 3 विचार करायला लागल्या. हिनं तिला फोन केला, का ग तुला काही फोन घेऊन आला होता का? ती म्हणली नाही. म्हणली तुझ्या घरच्याचा? म्हणले नाही. असं काय काम बाई यांचं? माणूस याला चिंताच नाही ना काही, जिकडे गेला तिकडचाच होतो ना. तिघी तक्रारी करायला लागल्या, शिव्या द्यायला लागले देवाच्या नावानं. मग आता करायचं काय? आपल्या पतीला तर आणायचंय. आपण परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं, यांचं पुढं असं काम असतं का? लवकर यायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्तन करणं बरं नव्हे, असं म्हणून या 3घींमधली चर्चा सुरू झाली. 3घी पुन्हा एकत्र आल्या. बरेच दिवस झाले. येडे लोक आहेत म्हणले, जिकडे जातात तिकडेच बसतात, याला घरच्याची चिंताच नाही. मी होते म्हणून ह्या भावाचा संसार झाला, नाही तर याचा संसार कोण केला नसता. त्यांचं नाही सांगू राहिलं मी, तुमचं सांगू राहिलं. 3घी एकत्र आले. म्हणले काय करायचं? म्हणले त्यांना आणावं लागेल वापस. 3घीच्या 3 निघाल्या, मृत्यू लोकामध्ये आल्या. आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर नारदाला विचारलं, हे कुठे आहेत? सांगितलं या अनुसयाच्या घरात. इथं आले होते परीक्षा घ्यायला. त्या दारासमोर आले आणि त्या दारासमोर आल्याच्या नंतर तिनं 3 जणींना सांगितलं, आमचे पती कुठे? अनुसया माता बाहेर आल्या आणि अनुसया माता म्हणायला लागल्या, तुम्ही कोण आहात? म्हणले ज्यांनी तुमची परीक्षा घेतली त्यांच्या आम्ही बायका आहेत. म्हणले पतिव्रता आहे? म्हणले हो. मग एवढ्या जर पतिव्रता असेल ना तर ते पाळण्यामध्ये झोपलेले ते तुमची नवरी, तुमचे उचलून घेऊन जा. पतिव्रता आहे ना, घेऊन जा ना मग तुमचे पती. ज्याची त्याची ओळखायला पाहिजे, कारण तुम्ही पतिव्रता आहे. महाराज या 3घीच्या 3 त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या पाळण्याजवळ गेल्याच्या नंतर त्या पाळण्यामध्ये डोकावून पाहायला लागल्या. लक्ष्मी मातेला या 2 जणी म्हणतात, तुम्ही तुमचा पती उचलून घ्या. हिनं विचार केला, जर चुकून भगवान शंकराला हात लागला तर? सारखेच आहे ना ते, सारखेच आहे. चुकून जर भगवान शंकराला हात लागला तर काय करायचं? तिने पार्वतीकडे इशारा केला, पार्वती तुझा उचल. तिने सांगितलं, बाई याच्यातला कोणताच मला कळू नाही राहिला, मी काय करू? ब्रह्मानीकडे पाहायला लागले. ब्रह्मानीनं सांगितलं, हे पा तुम्ही 2 जणी तुमचे 2 उचलून घ्या, जो उरेल राहील तो मोहर. 3घीच्या 3 चिंतामध्ये पडल्या महाराज. आणि 3घीही चिंतामध्ये पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी माता अनुसयेचे पाय धरले. कोणी? या 3 देव्यांनी. त्या पाय धरत असताना अनुसया मातेने सांगितलं, माझ्या पायाला स्पर्श करू नका, मला त्या ठिकाणी अपराध करून घ्यायचा नाही, पण अपराध तुम्ही केला. तुम्हाला मी पतिव्रता याची जर जलन झाली असेल
एवढी जलन त्या ठिकाणी होऊ नये. आणि जर जलनच झाली असेल तर तुमचे पती उचलून घेऊन जाणे. आणि जर तुमचेच पती तुम्हाला ओळखता येत नसेल तर तुमची नजर बदला. तुमचे पती तुम्हाला कळून जातील. त्याच्यामुळं हेच जर पती तुम्हाला त्या ठिकाणी वापस लागत असेल तर माझी जशी परीक्षा घेतली अशी जगात कोणाची परीक्षा घेऊ नका. पतिव्रतेचं त्या ठिकाणी तुम्ही असं सत्व त्या ठिकाणी बघू नका अशी विनंती त्या ठिकाणी अणुसाई मातेने केली आणि त्यांना पुन्हा त्या ठिकाणी प्रकट केलं. तीनही देव प्रकट झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघचे तिघ समोर उभे राहिले. तिघांनी हात जोडले आणि त्या ठिकाणी अणुसाई मातेला म्हणायला लागले की तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानं आमचं सुद्धा या ठिकाणी काही चाललं नाही. बाळ अवस्थेमध्ये असल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये येता आलं नाही. फक्त तुझ्या ताकदीनं आम्ही तुला प्रसन्न झालो. तुला काय मागायचं असेल ते माग. त्यावेळेला अणुसाई मातेनं सांगितलं तुम्ही बाळ रूपानं माझ्या घरामध्ये होते. माझ्या घरातलं वातावरण बदललं होतं. का? लेकरू जर घरात असलं तर ते घर स्वर्गासारखं असतं. कारण मुलं ही देवाघरची नाही. भरलेलं वाटतं घर. तुम्ही होते तोपर्यंत हे कुटुंब आता भरल्यासारखं वाटायचं. आता तुम्ही त्या ठिकाणी निघून चालले. या घरामध्ये लेकरू नाही. आता मला लेकराची इच्छा आहे. तेवढं लेकरू द्या ना. त्यावेळेला भगवान शंकरानं सांगितलं तथास्तु. मी त्या ठिकाणी लेकरू म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. भगवान विष्णूनं सांगितलं तथास्तु. मी सुद्धा त्या ठिकाणी लेकरू म्हणून जन्माला येईल. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं तथास्तु. मी सुद्धा लेकरू म्हणून जन्माला येईल. आता मला सांगा वचन किती जणांनी दिलं? 3 जणांनी. आणि हिला लेकरू किती लागत होतं? 1. आणि आता येणार वचन किती जणांचं? 3 जणांचं. मग काय करायचं? तिघांनीही स्वतःचे मिळून एक अंश तिचं ठेवले आणि तिच्या गर्भामध्ये टाकल्याच्या नंतर याच देवांची कृपा झाली आणि तिला गर्भ राहिला. विठ्ठल विठ्ठल गर्भ राहिले. अत्री मुनीला आनंद वाटला. अणुसाई माता प्रसन्न झाली. कारण का? तर आईच्या जीवनातलं सगळ्यात मोठं जर सुख काय असेल स्त्रीच्या जीवनातलं तर ते म्हणजे मातृत्वाकडे होणारी वाटचाल. ज्या स्त्रीची वाटचाल मातृत्वाकडे होते ती स्त्री जीवनामध्ये सगळ्यात जास्त सुखी असते. लग्नापेक्षाही जास्त सुख जर कोणाचं असेल तर ते पितृसुखाचं त्या ठिकाणी सुख सांगितलंय. भागवतामध्ये सांगितलंय, शिव महापुराणामध्ये सांगितलं, प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलं की विवाहापेक्षाही जास्त सुख जर त्या ठिकाणी स्त्रीला कशाचं होतं तर आई बनण्याचं होत असतं. आता ते सुख त्या ठिकाणी अणुसाईला मिळणार होतं. ती आई बनणार होती. अनेक दिवस त्या ठिकाणी निघून गेले आणि अनेक दिवस निघून गेल्याच्या नंतर तिचे दिवस पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर माता अणुसाई प्रसन्न झाली आणि 3ही देव तिच्या घरात प्रकट झाले. 3ही देव त्या आत्रीच्या घरामध्ये प्रकट झाले. म्हणून त्या आत्रीच्या घरामध्ये खूप सगळीकडे आनंद झाला. आत्री घर आनंद भयोजी जय दत्तात्रय लालजी. आत्री घर आनंद भयोजी जय दत्तात्रय लालजी. आत्री घर आनंद भयो रे जय जय दत्तात्रय लालजी. आत्री घर आनंद भयो रे दिगंबरा
सगळ्यांना आनंद झाला. ज्या दिवशी ही अनुसया माता प्रसूत झाली तो दिवस म्हणजे हा आजचा दिवस आहे. त्याला आपण दत्त जयंती या नावानं साजरा करतो. या भगवान दत्तात्रयाचं जे अधिष्ठान आहे हे गाणगापुरामध्ये आहे. गाणगापुरामध्ये त्या ठिकाणी ते वास्तव्याला राहतात. दुपारच्या विश्रांतीला माहूर गडावरती जातात आणि संध्याकाळी फेरफटका मारायला कोल्हापूरला जातात. ही भगवान दत्तात्रयाची स्थानं त्या ठिकाणी सांगितली. जे स्वामी समर्थ आपण म्हणतो ना, हा भगवान दत्तात्रयाचंच असणारं एक स्वरूप आहे. हे दत्तात्रयाचं स्वरूप आहे. महाराज अनेक विध त्या ठिकाणी त्यांना पूजल्या जातं. तीनही देवाचा असणारा तो अंश आहे. 3 शिरे 6 हात तया भगवान दत्तात्रयाला आणि 6 हात आहेत. भगवान दत्तात्रयाचे जवळ असणारे गाय आहेत. भगवान दत्तात्रयाच्या जवळ असणारे त्या ठिकाणी स्वान आहेत. आणि त्यांचं जे आश्रयाचं स्थान आहे ते औदुंबराखाली आहे. भगवान दत्तात्रय कुठं राहतात? औदुंबराच्या झाडाखाली राहतात. ते त्यांचं आवडतं स्थान आहे. या भगवान दत्तात्रयानं पुढे गेल्याच्या नंतर गुरु केले. तर दत्तात्रय एवढे गुरु या जगामध्ये कोण केलेले? किती गुरु होते दत्तात्रयाला? भागवतामध्ये 24 गुरु सांगितले. 24. आपण गुरु कोणाला करतो? एखादे महाराज आले की महाराजला म्हणतो, महाराज मला तुमच्या हाताने माळ टाकायची, मला तुम्हाला गुरु करायचे, असं आपण म्हणतो. पण भगवान दत्तात्रयाचे एक गुरु सांगतो तुम्हाला कोण आहे. आगेमोड माहिती तुम्हाला? ते आगेमोड पाहिलं भगवान दत्तात्रयानं आणि भगवान दत्तात्रयानं सांगितलं मला यालाच गुरु करायचं. म्हणले याला कसं काय गुरु करायचंय? म्हटलं याच्याकडून खूप मोठी शिकवण घेण्यासारखी आहे. बरंचसं याच्याकडून शिकण्यासारखं आहे. म्हणले काय शिकण्यासारखं आहे? हे जीवनभर फक्त त्या ठिकाणी पोळ्यामध्ये आणून मध टाकायचं काम करतं. काय करतं? त्या पोळ्यामध्ये फक्त आणून मध टाकायचं काम करतं. फक्त साठवायचंच काम करतं. हे खर्च करायचं कामच करत नाही. पण कोणीतरी एक दिवस ती थिरंगी घेऊन येतं आणि त्याच्यावर दूर सोडला की एकाएकी मध घेऊन जात. कोणाचं सांगू राहिलं मी? आगेमावळाचं नाही, आपलं सांगू राहिलं. आपली आगेमावळ का कमी आहे का? यांची साठवणूक किती झाली? दान धर्म करायचं आहे का कोणाच्या ध्यानात आहे? एवढं सगळं आपल्या घरात येऊ राहिलं. कोणाची कृपा आहे? त्याच्या कृपेने येतं ना. तिथं दान करतो का आपण? एखादा बाबा जर दारात आला आणि त्यांनी जर म्हणलं रामकृष्ण हरी, हे म्हणतो वा पुढच्या घरी. देण्याची दानत राहिली नाही. महाराज कौतुक करावं लागलं आमच्या जीवनदाराचं की एवढं सगळं अन्नदान त्यांनी उभं केलं. महाराज हे भगवान दत्तात्रय जे होते, हे भगवान दत्तात्रय नाथ बाबाच्या गुरु परंपरेतले. कारण नाथ बाबा जे होते, ह्या नाथ बाबांचे गुरु, मला असं वाटतं या दौलताबादच्या जवळ एक पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव आहे सुलीभंजन. त्या पर्वतावरती त्या ठिकाणी राहायचे आणि त्यांच्या गुरुचं नाव मला आठवणी लागलं. विठ्ठला विठ्ठला. दौलताबाद
दत्तात्रेयाच्या किल्ल्याचे ते किल्लेदार होते जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी. असं. अरे तू सांगत चाल ना. त्यानं हे जनार्दन सांगितले असते पुन्हा रिकाम काम. जनार्दन स्वामी दौलताबादचे किल्लेदार. त्या किल्लेदाराकडे त्या ठिकाणी नाथबाबा राहायला होते. आता त्या जनार्दन स्वामीला भगवान दत्तात्रयाचं प्रत्यक्ष दर्शन व्हायचं. प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी व्हायचं आणि नाथबाबाला अनुग्रह द्यायचा म्हणून स्वतः एक दिवस जनार्दन स्वामी त्या ठिकाणी नाथबाबाचा हात धरून एका ठिकाणी घेऊन गेले आणि साक्षात्कार करून दिला दत्तात्रयाचा. त्या दिवशी एकनाथ महाराजांनी आपल्या जनार्दन स्वामीला आपला गुरु त्या ठिकाणी मानून पुढची गुरु परंपरा सुरू केली आणि त्याच्यानंतर नाथबाबाने सांगितलं आता माझं जीवन बदल. आतापर्यंत जे माझं जीवन होतं ते वेगळं होतं आणि आता मला त्या ठिकाणी गुरुचा साक्षात्कार झाला. आता माझ्या जीवनामध्ये मला दत्तांचं दर्शन झालं. आता दत्तच माझी माय आहेत आणि दत्तच माझी त्या ठिकाणी बाप आहे. माझी माता दत्ते माझा पिता. दत्त माझी माता दत्ते माझा पिता. दत्त माझी माता दत्त माझा पिता. दत्त माझी माता दत्त माझा पिता. माझी माता दत्ते माझा पिता. दत्त माझी माता दत्त माझा पिता. दत्त माझी माता दत्त माझा पिता. बहीण बंधू तुला माझा. बहीण बंधू तुला माझा. दत्त माझे गुरु दत्त माझी तारू. दत्त माझे गुरु दत्त माझे बंधू तुला दत्त माझा. बहीण बंधू कळालं ना भगवान दत्तात्रयाची जन्मकथा अतिशय गोड होती, ऐकण्यासारखी होती. मला आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान दत्तात्रयाने या ठिकाणी अवतार धारण केला. भगवान दत्तात्रयाचे अनेक स्थान आपण त्या ठिकाणी पाहतो. भारतभर त्यांची स्थानं आहे. खूप मोठी श्रद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाची भगवान दत्तात्रयावरती आहेत. दत्तात्रयाचा जन्मोत्सव त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात सगळा महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर त्या ठिकाणी साजरा केला जातो. गेले 8 दिवस आम्ही फक्त दत्त जयंतीचेच कीर्तन करत होतो, कारण सगळीकडे जेवढी सप्ते बसलेली ती सगळी दत्त जयंतीची. मला असं वाटतं तुम्ही काल आले होते का दर्शनाला शेलगावला? हां, शेलगावला आमची कथा चालू होती. तिथं खूप मोठं दत्तात्रयाचं स्थान आहे. शेलगावचे बाबा श्री श्री 1008 महामंडलेश्वर दयानंदगिरी महाराज यांच्याकडे आमची शिव महापुराण कथा चालली होती. तिची आज सांगता झाली आणि भगवान दत्तात्रयाचं दुसरं स्थान या ठिकाणी आणवा पाडा या ठिकाणी आहे. तिथं पुन्हा आजपासून दुसरा सप्ताह सुरू झाला. म्हणजे सकाळी आम्ही तिथं होतो, त्याच्या अगोदर गावात एक मिरवणूक होती. सकाळी दुपारी तिथं कथा केली 3 वाजेपर्यंत. 4:30ला इथं आलो. 4:30 ते 5:30 इथं कथा केली. एक लग्न करून आता पुन्हा हे 4थं कीर्तन आहे. हे खूप मोठं व्याप त्या ठिकाणी असल्या कारणानं तुम्ही म्हणाल इथले तरफडे करतो कशाला, दिसायला तर बारीक येतो होतं ना बऱ्याच वेळेला. असं महाराज हा असणारा एक श्रद्धेचा भाव आहे. आपण जर एखाद्याला त्या ठिकाणी देण्याचं जरी ठरवलं, आता जीवनभूची इच्छा होती बा मी कीर्तन करायला पाहिजे. त्या दिवशी म्हणले होते तुम्ही आमचे पल्लवीले संतोष दादा, त्यांना हे म्हणले की बाबा नाही करणार का कीर्तन? आता म्हणलं बा माझ्याकडं खूप कार्यक्रम त्या ठिकाणी असल्या कारणानं माझं नाही जमणार,
पण दुसरे कीर्तनकार तुम्हाला भेटतील योगायोगानं तो योग जुळून आलाच आणि तुम्ही मला गठवलंच. पण जाऊ दे, ते गठलं बी तर ते का वाया जातं. जे झालं ते बरं झालं. तुमच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला होता. फक्त थोडा विक्षेप होता त्या गोष्टीची, मला थोडा आवड. तुम्ही मनावर ना घेऊ त्याचं. इथून पुढे आता हे कंटिन्यू चालू राहते. माझं नका घेऊ, बदलून घ्या. पण प्रत्येक दत्त जयंतीला काय करत चला, तुम्ही कीर्तन घेत चला. आणि जे तुमचे आहे ना हे सहकारी मंडळी, याला याच्यामध्ये सामील करा. म्हणजे याला थोडाफार कीर्तनाचा गंध लागेल. येतील येतील. हा हा यायचं ठेवा पुढच्या वर्षी. त्याच्या पुढच्या वर्षी आमचे विकास महाराजचं ठेवा. हे तारखा लिहून घ्याले की तुम्ही आता. पुढची दत्त जयंती कधीची? अतिशय आनंदाचं वातावरण आहे. भरपूर सांगण्यासारखे, पण थंडी भरपूर आहे. तुम्ही अशी कुडकुडत बसले या ठिकाणी. पण तरी सुद्धा हा कीर्तनाचा असणारा रस आहे. तो रस सोडून तुम्हाला जावंसं नाही वाटलं. जे जाणारे होते ते गेले, कारण ते इथं बसणारे नव्हतेच. जे बसणारे असते ते कधी जात नसते, आणि जे जाते ते कधी बसत नसते. हे कीर्तनाचं मर्म आहे. विठाला विठाला. जीवनामध्ये कुठली तरी भक्ती एक माणसाच्या अंगी करायला आली पाहिजे. कुठली का होत नाही, माणसानं एक भक्ती करावी. जर माणसानं भक्ती केली नाही तर माणसाचं जीवन हे जनावराप्रमाणे आहे. मला सांगा, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आपल्यापेक्षा चांगला संसार तर ते करतात, खूप चांगला संसार करतात. आपल्याला तरी एक एक दोन दोनच पोर आहे. आपल्यापेक्षा जनावराला किती? त्या उकरीनीला जर पाहिले तर माग 10-5, पुढे 10-5. आपल्यापेक्षा तर तिचा जथ्था मोठा आहे. पण एक लक्षात ठेवा, एवढं सगळं करत असताना त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. साम्य जरी असलं, कारण आहार, भय, निद्रा आणि मैथुन या 4 गोष्टी सारख्या आहेत त्यांच्या आणि आपल्या. पण त्यांच्या आपल्यामध्ये एक फरक आहे. फरक कशाचा आहे? देवानं त्यांच्यापेक्षा वेगळं आपल्याला बुद्धी दिली. बरं झालं. विठाला विठाला. या ठिकाणी आमच्या